श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ जय शिवराय। मंडळी, पीपॉवर परशू या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि मंडळी, मी हा जो व्हिडिओ बनवतो तो श्री स्वामी समर्थांच्यावर बनवतोय। मला वाटतं हा पहिलाच व्हिडिओ आहे माझा मोठा व्हिडिओ जो मी स्वामी समर्थांच्यावर बनवतोय। माझे मित्र जे आहेत श्री सिद्धेश बंड साहेब यांचा मला एक फोन आला होता की स्वामींच्यावर एक व्हिडिओ बनवायचा, तो बनवू शकता का? तर मला वाटतं की श्री सिद्धेश बंड साहेबांचा हा जो फोन होता ते त्यांच्या मुखातून श्री स्वामी समर्थ बोलत होते आणि मला वाटतं हा त्यांचा आदेश नाही तर श्री स्वामी समर्थांचा आदेश आहे असं समजून मी हा व्हिडिओ बनवायला घेतला। आणि त्याची एडिटिंग सुद्धा मी व्यवस्थित छान केलेली आहे। आणि मला वाटतं हे जे एडिटिंग आहे त्याचं मी श्रेय एकट्यावर घेणार नाही, कारण त्याचं जे श्रेय आहे ते माझे परममित्र एडिटिंग गुरु श्री महेश सानगरे साहेब यांना सुद्धा देईन, कारण त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य मला मिळालेलं आहे आणि मला वेळोवेळी मिळत असतं, तर त्यांचे सुद्धा मी आभार मानीन। दुसरी गोष्ट मित्रांनो, स्वामी समर्थांच्या विषयी बोलायचं झालं तर शब्द सुद्धा अपुरे पडू शकतात आपले, एवढं स्वामी समर्थांच्या विषयी लोकांनी लिहून ठेवलेलं आहे। त्याचबरोबर स्वामी समर्थांचे जे सेवकरी आहेत त्यांना स्वामी समर्थांचा वेळोवेळी अनुभव सुद्धा आलेला आहे, आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, खूप काही आहे सांगण्यासारखं। तसं बघायला गेलं तर मी एक वैष्णव आहे, म्हणजे श्री विष्णूचा खूप मोठा भक्त आहे आणि श्री हनुमानजींना सुद्धा मानणारा खूप मोठा भक्त आहे। माझ्यासोबत हनुमान असतात असं मी समजतो, कारण खूप मोठा भक्त आहे मी त्यांचा। तसाच मी स्वामी समर्थांचा सुद्धा भक्त आहे। मला वाटतं गेल्या हप्त्यामध्ये स्वामींच्या पादुका सुद्धा आल्या होत्या आणि पादुकांचं पूजन सुद्धा घरी झालेलं आहे। मित्रांनो, स्वामींच्यावर काय बोलू, स्वामींचे वेळोवेळी प्रत्येक भक्ताला अनुभव आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। स्वामींचे चमत्कार तुम्ही पाहू शकता, त्यासाठी तुम्हाला स्वामींचा भक्त, स्वामींची भक्ती, स्वामींचं नामस्मरण करायला हवं। ज्यावेळी तुम्ही नामस्मरण करता त्यावेळी तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतो स्वामी म्हणजे काय, त्या नामकरणात किती ताकद आहे, किती शक्ती आहे आपल्याला पाहायला मिळते, वेळोवेळी पाहायला मिळते। उदाहरणार्थ मला सांगायचं म्हणजे जसं श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, संकट येतं, तेव्हा तेव्हा मी स्वतः भगवान अवतार घेईन आणि या धर्माचं रक्षण करेन। तसंच स्वामींनी सुद्धा आपलं एक प्रसिद्ध वचन देऊन ठेवलेलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। जे स्वामींचे नामस्मरण करतात, जे स्वामींचे सेवकरी आहेत, त्यांना याचा अनुभव वेळोवेळी आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि खरंच स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे। ती ताकद जर तुम्हाला अनुभवायची असेल तर स्वामींचं नामस्मरण 108 वेळा बोलून बघा। आज खूप काही बोलायचं आहे, पण या कॅमेऱ्यासमोर मला बोलता येत नाही, कारण ते शब्द माझ्या तोंडी येत नाहीत। कॅमेरा चालू नसता तर खूप शब्द येतात स्वामींच्यावर, कारण स्वामींचे सुद्धा आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत। आज मी जो आहे तो स्वामींच्यामुळे आहे असं मी मानतो, कारण मला आज काही कमी नाही। स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने सगळं काही मला मिळालेलं आहे आणि मी खूप सुखी आहे। माझं पूर्ण घर कुटुंब माझं सुखी आहे। या माझ्या कुटुंबामध्ये माझ्या बहिणी आल्या, माझे आई वडील आली, माझी मुलं बाळ आली, माझी बायको आली, सगळे आली, खूप सुखी आहोत आम्ही। आणि ही सगळी कृपा म्हणजे स्वामींची कृपा आहे। मित्रांनो, जर स्वामींच्या बद्दल सांगायचं झालं तर स्वामींची जी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत ते म्हणजे अक्कलकोट आणि गाणगापूर, तिकडे तुम्ही स्वामींच्या दर्शनासाठी सुद्धा जाऊ शकता। स्वामींचं भक्त होणं आणि स्वामींचा सेवकरी होणं खूप भाग्याची गोष्ट आहे मित्रांनो। स्वामींना मानणारे असंख्य लोक तुम्हाला मिळतील या जगामध्ये। आज स्वामींच्या बद्दल मला खूप काही बोलायचं आहे, पण या कॅमेऱ्यासमोर ते तोंडी वधवत नाही, कारण कसं होतं की ज्यावेळी माणूस कॅमेऱ्यासमोर येतो त्यावेळी थोडा अडकल्यासारखा होतो, कारण कुठलीही स्क्रिप्ट न वाचता मी हे सगळं बोलतोय। कारण त्यासाठी कसं कॅमेऱ्यासमोर यायच्या अगोदर काही स्क्रिप्ट वाचून यावी लागते, पाठ करून यावी लागते। श्री स्वामी महाराजांचा जो अवतार आहे तो दत्त परंपरेनुसार 4था अवतार मानला जातो। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा खूप मोठा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, आज हा जो व्हिडिओ बनवतोय हा स्वामींचा व्हिडिओ आहे, महाप्रसाद वाटपाचा व्हिडिओ आहे। जे स्वामींचे
सेवेकरी आहेत सिद्धेश भट साहेब, त्यांनी व्हिडिओ बनवायला सांगितला म्हणून मी बनवला, कारण तो साक्षात स्वामींचा आदेश होता। हा जो व्हिडिओ आहे हे सिद्धेश भट साहेब आणि त्यांचे जे सेवेकरी सहकारी मंडळी आहेत ती लोक टिटवाळामधील काही अनाथ आश्रम आहेत त्या ठिकाणी जाऊन लहान मुलांना अनाथ आश्रमामध्ये स्वामींच्या प्रसादाचं वाटप केलेलं आहे, तेच या व्हिडिओमध्ये मला दाखवायचं आहे। मित्रांनो, खरंच जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला सुद्धा कमेंटमध्ये विसरू नका। श्री स्वामी समर्थ। त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। दत्त दिगंबर तू अवदुंबर, दत्त दिगंबर तू अवदुंबर, दत्त दिगंबर तू अवदुंबर, दत्त दिगंबर। मित्रांनो,
स्वामींचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा लिहायला विसरू नका। जय श्री स्वामी समर्थ। बाय बाय। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी